पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू. सुजय विखे म्हणाले, हा विकासाचा नवा ट्रॅक. अहिल्यानगरसह शिर्डीला मोठा लाभ. पुणे शिर्डी रेल्वेचे सुजय विखे पाटलांकडून स्वागत. पुणे शिर्डी थेट रेल्वे सेवेचा शुभारंभ. प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी. अहिल्यानगरसह शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असून यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत करत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले की पुणे अहिल्यानगर शिर्डी हा मार्ग धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या रेल्वे सेवेमुळे साई भक्तांसोबतच विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक वर्गालाही मोठा फायदा होणार आहे. दररोज धावणारी ही रेल्वे पुणे, अहिल्यानगर, राहुरी आणि श्रीरामपूर मार्गे शिर्डीपर्यंत पोहोचणार असून प्रवासाचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच पुण्यातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. यापूर्वी पुणे शिर्डी प्रवासासाठी बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यानं प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर पर्याय मिळाला आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे क्षेत्रात होत असलेल्या विकास कामांचं कौतुक करत ही सेवा विकसित भारताच्या दिशेनं टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटले. साईनगरी शिर्डीला पुण्याशी थेट रेल्वेनं जोडणारी ही सेवा धार्मिक पर्यटन, व्यापार, दळणवळण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.